दिनांक 10 ऑगस्ट 2025 या शुभदिनी ही संस्था 7वा वर्धापन दिन सोहळा बाप्पा मोर्या हॉल ठिकाण होते या ठिकाणी सादर करीत आहे। या वर्धापन दिनी जमलेल्या सर्व कार्यकारिणीतील सदस्य तसेच आपल्या नावाशिवासीचे आधार सामाजिक संस्थेचे सदस्य या सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे। स्वागतम सुस्वागतम। मित्रो, गेली 7 वर्षे कदाचित आपण जोडले गेले असाल नसाल तरी आपण सांगू इच्छितो की थोड्या कार्यक्रमातून आपल्या संस्थेने सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि सुरुवातीला सामाजिक संस्थेचं असलेलं उत्तर आज या नाटकाचं कुठेतरी मोठं उच्चार प्राप्त होताना दिसतंय आणि याची प्रचिती आपल्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर सर्व संस्थांना आलेली आहे आणि निश्चितच ही संस्था नावारूपाला आणण्याचं जे काम आहे या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। कोणी येतात कोणी जातात नव्याने आलेले सर्व कार्यकारी एकदम प्रामाणिकपणे इथे काम करताना दिसतात आणि या सर्वांच्या प्रामाणिकपणामुळेच या संस्थेवर आजकाल आहेत जवळजवळ 552 सभासदांनी विश्वास ठेवून या संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला आहे। परंतु नव्याने नियुक्त झालेले अध्यक्ष रुपेश भगत यांनी सामाजिक संस्थेची जाण ठेवत एक छोटासा कार्यक्रम रक्तदान शिबिर या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या सामाजिक संस्थेची जी समाजसेवा आहे ती सुरू केली आणि या रक्तदान शिबिरानंतर बरेचसे असे उपक्रम आहेत। नेत्रचिकित्सा शिबिर असेल, आरोग्य तपासणी शिबिर असेल, आधार चषक हे देखील आपले एक सामाजिक उपक्रम आहे। कारण त्यातून जो येणारा निधी आहे तो आपण या भागातील अपघात असताना केवळ सीएचएच बांधवांना नव्हे तर समाजातील इतर घटकांना देखील आजतागायत बराचसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याची वाच्यता नंतर आपले सचिव दिनेश पाटील हे करणारच आहेत। परंतु मी सांगू इच्छितो की अशीच ही अविरत सेवा परंपरागत चालू राहू ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुढील कार्यक्रमाला मी सर्व कार्यकर्त्यांना तसेच सदस्यांना विनंती करेन की आपण या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाकडे वळायचं आहे। एकेकाने येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे। सर्व कार्यकारिणी समेत सर्व सदस्य दीप प्रज्वलन करताना श्री गणेशांच्या मूर्तीचं पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील इथे पूजन होताना दिसतंय। प्रसन्न झाला देव मानावा, प्रसन्न झाला देव मानावा म्हणे माग तुझं काय हवे ते, प्रसन्न झाला देव मानावा म्हणे माग तुझं काय हवे ते, शस्त्र हवे मज माणूस वदना, शस्त्र हवे मज माणूस वदना, साध्य सर्व हो पराक्रमाते, शस्त्र मिळाले हो समारंगण अवध्या, शस्त्र मिळाले हो समागम अवध्या, धुये हृदय विदारी, हातात राहिला पुन्हा उभा देवाच्या दारी, काय हवे तुझे काय हवे तुझे, शस्त्र पुरते करील शास्त्र मंगल जीवन, शस्त्र न पुरते करील शास्त्रचं मंगल जीवन, ज्ञान सारथी देई ये ईश्वराता, स्वर्ग भरेच करील मिलन, शास्त्र मिळाले शस्त्र मिळाले, स्वर्ग परी स्वप्नातच राही, हतबल आणि हताश मानव पुन्हा प्रभूच्या सानिध्यात जाई, काय हवे तुझे, बावरला तो वाट दिसेना तिमिरातून, बावरला तो वाट दिसेना तिमिरातून, देव म्हणे तुझं जवळीचं आहे, देव म्हणे तुझं जवळीचं आहे, दीप लावतो मनापासून। अशा या दीप प्रज्वलनाच्या शुभ प्रसंगी सर्व कार्यकारिणी समेत सर्व नावाशिवासीचे आधार सामाजिक संस्थेचे सदस्य बाप्पांच्या समेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करताना दिसत आहेत। निश्चितच या बाप्पाचरणी एक प्रार्थना असेल की इथून पुढे किंवा अगोदरची जी आमची कार्य जशी निर्विघ्नपणे पार पडली तशीच कार्य इथून पुढेही निर्विघ्नपणे पार पडू दे। तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन असेल की ज्याप्रमाणे आपण स्वराज्यासाठी जशी कठीण पावले उचलली तशी कठीण पावले उचलण्याची कदाचित क्षमता आमच्यामध्ये नसेल, परंतु आमच्यापर्यंत जे होते ते समाजासाठी आम्ही निश्चितच देण्याचा प्रयत्न करू। जवळजवळ 552 जणांचा ताफा सोबत घेऊन चाललेले
महाराष्ट्र सीएचे आदर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत रुपेश जगद भगत, तदनंतर ज्यांनी अविरत सेवा केली 7 वर्षांचा प्रवास, त्यांचा प्रवास पाहण्याचं कार्यकारिणीने ठरवलं की या व्यक्तीवर कोणतीतरी जबाबदारी द्यावी आणि ती जबाबदारी स्वीकारत उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारत श्रीयुत श्याम गावण हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करताना त्याप्रमाणे श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन करताना, तदनंतर दिनेश मात्रे या संस्थेचे संघटक पुष्प अर्पण करून श्री गणेशाला विनंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना करून निश्चितच एक प्रार्थना करत असणार की आजतागायत जशी संस्था अविरत कार्य करत आलेली आहे तसंच सत्कार्य आमच्या या संस्थेच्या हातून घडत राहावं। तदनंतर कोणताही कार्यक्रम म्हटला की ज्यांचा प्रथम पुढाकार असतो असे पांडवी गावचे दुष्यंत ठाकूर हे देखील प्रतिमेचं पूजन करताना तसंच वंदन करताना, तदनंतर सुरुवातीपासून ज्यांनी या संस्थेची उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती त्याचं कार्य पाहून नोंदणीकृत संस्थेवर ज्यांचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले असे पालेगावचे हनुमान म्हात्रे हे देखील प्रतिमेचं पूजन करताना, तदनंतर सुरेंद्र म्हात्रे हे देखील सलग 7 वर्षे या संस्थेच्या सल्लागारपदी कार्यरत आहेत। तदनंतर महेश गावण जे आवडेगावची गावाध्यक्षाची भूमिका पार पाडत होते आणि त्यांचं कार्य पाहून त्यांना देखील नोंदणीकृत कार्यकारिणीवर सहसचिवाची जबाबदारी दिली आणि ती त्यांनी पेलली आणि आज कार्यात आपलं जे कार्य आहे ते कार्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत। ते देखील या प्रसंगी कार्यक्रमाप्रसंगी प्रज्वलन करताना, तदनंतर दिनेश पाटील हे देखील सुरुवातीला कळपुसरे गावचे गावाध्यक्ष होते, त्यांच्या देखील कार्याचा प्रामाणिकपणा आणि कार्यशीलपणा पाहून नोंदणीकृत कार्यकारिणीवर त्यांची देखील सचिवपदी नियुक्ती करून कार्यभार सोपवण्यात आला। तदनंतर खोपटे गावातील प्रशांत म्हात्रे हे देखील खोपटे गावाची गावाध्यक्ष पदा जरी धोरण सांभाळत असले तरी कार्यकारिणीवर कोणताही कार्यक्रमातला की त्यांचाही हिरिरीने पुढाकार असतो असे प्रशांत म्हात्रे हे देखील श्री बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन करताना छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना, तदनंतर विमलन मूर्ती लहानपण कीर्तिमान अतिशय सामाजिक कार्याची ओढ असलेले श्री प्रदीप वर्तक गेल्या वर्षीपासून गोवंडगावची गावाध्यक्ष पदाची धुरा सांभाळतात, त्यांचं देखील त्यांच्या माध्यमातून प्रतिमेचं पूजन करतात। तदनंतर आमचे बंधुराज प्रवीण दादा हे देखील आपल्या नावाशिवाय सीएचे संस्थेचे एक सदस्य आहेत, एक चांगले निवेदक आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील इथे बाप्पाच्या मूर्तीचं पूजन होताना दिसले। त्याच्यानंतर मान्य सिद्ध आनंद वरपट जे नवनिर्वाचित गोवंडे गावचे अध्यक्ष गावाध्यक्ष झालेले आहेत, त्याला कोणाला माहिती नसेल त्यांच्या सुद्धा एका प्रतिमेचं पूजन करणार। त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या स्तुती करणार आहे, आतापर्यंत सगळ्यांची स्तुती केली ज्यांनी मिलिंद म्हात्रे जे आपले खजिनदार आहेत, ज्यांनी प्रत्येक एक रूपाचा हिशोब दिला, प्रत्येक गोष्टीवर त्याला कधी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे ठरलेलं असतं असं मान्य सिद्ध मिलिंद म्हात्रे आमचे बंधू, त्यांनी सुद्धा एक प्रतिमेचं पूजन करायचं, गणेशाच्या प्रतिमेचं पूजन करायचं आणि त्यांचं पूजन झालेलं आहे आणि खरंच चांगलं व्यक्तिमत्व ज्या गोष्टींच्या मिलिंद म्हात्रेंचं, त्याच्यानंतर परत मी मिलिंद म्हात्रेंना विनंती करतो पुढचं निवेदन त्यांनी करायचं। तदनंतर केळवणे गावातील नुकतीच नव्याने नियुक्त झालेले गावाध्यक्ष श्री दत्तकुमार पाटील यांनी देखील प्रतिमेचं पूजन केले। तदनंतर अमित ठाकूर पुणे गावची ज्यांनी गावाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेली आहे त्याची देखील नवनिर्वाचित गावाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे, त्यांनी देखील प्रतिमेचं पूजन केलेलं आहे। यानंतर अध्यक्षाला विनंती करेल की आपण श्रीफळ अर्पण करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा। आपण अनुभवलंय की गेल्या 3 वर्षामध्ये अतिशय प्रामाणिक आणि कणखर नेतृत्व रुपेश भगत हे कार्यरत आहेत। तर सर्व कार्यकारिणीच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की आता जो आपला 7वा वर्धापन दिन आहे, या 7व्या वर्धापन दिनाची अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळावी अशी मी त्याला विनंती करतो। या कार्यक्रमाचे ते मला तुम्ही अध्यक्षपद दिलेले आहे ते मी सर्वांमध्ये स्वीकारत आहे। निश्चितच रुपेश दादा फार कमी बोलत असले
तरी त्यांचं कार्य आपण सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे आणि आम्ही तर अजून जवळून पाहिलेलं आहे. अतिशय प्रामाणिक आणि एखादी गोष्ट जर करायची म्हटली तर ती करूनच शकतो. अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलंय, हे आपल्या संस्थेचं भाग्य म्हणेन मी. धन्यवाद अजय दादा की आपण नव्याने या गावची धुरा सांभाळतायत. अतिशय चांगलं नेतृत्व आज केलेल्या गावात सगळेच आम्हाला चांगले नेतृत्व लाभलेले आहे. अशाच प्रकारचं नेतृत्व म्हणेन मी दत्तकुमार मधुकर पाटील, आपलं खूप खूप अभिनंदन, सन्मान करायचा आहे. सामाजिक कार्याची आवड असताना सामाजिक कार्य करता करता त्यांना वाटलं असेल की कुठेतरी या संस्थेला आपल्यापर्यंत आपण हातभार लावावा. दुसऱ्या गावातून नवनिर्वाचित गावाध्यक्षाची धडा सांभाळण्यासाठी इथून पुढे कार्य करणार असतील. राजेंद्र घोट यांचं तुम्हाला मी खास वैशिष्ट्य सांगेन की त्यांच्याकडे कोणतंही वाहन नसताना अतिशय धावपळ करत बिचारे कोणतीही मीटिंग सोडत नाहीत. जेवढं जमेल तेवढ्या मीटिंग ते अटेंड करतात. अतिशय चांगले आणि नवीन चेहरे या संस्थेचे कार्य करण्यासाठी तत्परता दाखवत आहेत. अभिमानाची गोष्ट आहे. तर या विनंतीसाठी आपण सर्वांनी उभं राहायचं आहे आणि एक सामूहिक सत्कार आपण सदस्य जरी आले तरी चालेल, आपल्याच माध्यमातून मला अशी विनंती करतोय. अतिशय आनंदाचा क्षण या महाराष्ट्र श्रीचे सामाजिक संस्थेसाठी असेल, सर्वांसाठी असेल. एक सामूहिक सन्मान संस्थेचे कार्यक्रम स्वीकारत आहे. जाधव या आपल्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिल्या. समाधान खोपेरकर हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. चावळे गावातील महेश गावात यांना विनंती करतोय की आपल्या देखील इथे सन्मान होणार आहे. अतिशय साधे कलाकार असतात ते आपल्याला माहिती पण नसते की ह्या कलाकारामध्ये एक कलाकार दडलेला आहे. पण जेव्हा अशा प्रकारचे काही कार्यक्रम होतात तेव्हा असे कलाकार व्यक्त होतात. नंतर त्या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हा कलाकाराचा कार्यक्रम उपलब्ध झाला असे अविनाश नारंगीकर याचा देखील सन्मान होईल. कृपया या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. दुष्यंत ठाकूर आपल्याला विनंती असेल की अविनाश नारंगीकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. चेदर गावातील एक हरवणारे कलाकार आणि त्यांच्या माध्यमातून बरेचसे कार्यक्रम आपल्या भागात सादर होत असतात. बर्थडे पार्टीज म्हणा किंवा लग्न कार्यक्रम म्हणा या प्रसंगी कार्यक्रम सादर होत असतात. अशा सर्व कलाकारांना शुभेच्छा देण्यानंतर
एका व्यक्तिमत्वाची ओळख म्हटली तर जिल्हा परिषद सदस्य कार्यरत असताना त्यांच्या कार्याची पारख ठेवून काँग्रेस पक्षाने त्यांना उरण तालुका अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे आणि या उरण तालुका अध्यक्षपदाची धुरा सोपवताना सांभाळताना निश्चितच एक प्रामाणिक कार्य करत असताना त्याच्या कार्याची प्रचिती आपल्याला इथे वर्षानुवर्षी येत आहे असं व्यक्तिमत्व आता आपल्याला इथे लाभलेलं आहे. मी दादांना विनंती करेन की आमची संस्था प्रामाणिकपणे कार्य करते म्हणून आपल्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व आपणच नव्हे तर सर्वच पक्षाचे दानशूर व्यक्तिमत्व आम्हाला सगळं असताना मदत करते. या कार्यक्रमाप्रसंगी आपण उपस्थित राहिला तर मी आपल्याला विनंती करेन की आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन पण आपण सुचवावे. नावासेवा सीएचे आधार संघटनेचा हा 7वा वर्धापन दिन आहे आणि खूप आनंद अशासाठी वाटतोय की गेल्या वर्षी पण तुम्ही मला वाटतं या हॉलमध्ये वर्धापन दिन साजरा करावा असा विनंती केली होती पण हॉलचं काम अपूर्ण होतं म्हणून मी प्रशांतला सांगितलं की नको हॉल झाल्यावर तुम्हाला मी नक्कीच देईन. तर या माझ्या वास्तूमध्ये तुम्ही वर्धापन दिन घेतला त्याबद्दल तुमचे सर्व सीएचे बांधवांचे आणि खूप अतिशय चांगली संघटना काम करणारी तुमची आहे. 500हून अधिक मला वाटतं तुमचे सभासद आहेत आणि निश्चितच तुमचं कामच असं आहे की कोणीही माणूस तुमच्यासाठी हात दिले की तो हो देणार ज्याला सामाजिक बांधिलकी आहे तो प्रत्येक माणूस तुमच्या आज मला वाटतं तुमची धडपड असते. क्रिकेटचे सामने तुम्ही दरवर्षी भरवता आणि त्याच्यातील जो निधी येतो तो तुम्ही अपघात असताना वाटत असता. यावर्षी तुम्ही एक नवीन उपक्रम मला वाटतं घेतला शालेय विद्यार्थ्यांना तुमच्या संघटनेमार्फत मदत केली. अतिशय चांगलं काम म्हणजे ते समाजातल्या लोकप्रतिनिधी वगैरे करायला पाहिजे असं कामाला तुम्ही हात घातलाय त्याच्यामुळे अतिशय चांगलं काम तुम्ही करताय. तुम्हाला सर्वांनाच मी भरभरून शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे तुमचे अध्यक्ष रुपेश भगत आणि ही सर्व जी टीम आहे ती अतिशय म्हणजे नेटाने काम करत असं आम्ही बघतो. तुमची सारखी धावपळ असते. एखादा कार्यक्रम ठेवला की तो कसा यशस्वी करायचा हा कोणाकडून शिकायचा असेल तर ही आधार संघटना त्याचं उत्तम नाव भले बुरे जे घडून गेले विसरून जाओ सारे क्षणभर जरा विजाओ या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाओ सारे क्षणभर जरा विजाओ या वळणावर गेले विसरून जाऊ सारे क्षणभर आणि हे क्षणभर विसरून गेलेले सर्व आपण सदस्य एकत्र आलेले आहोत. हा आनंदाचा क्षण आहे. आपल्या संस्थेच्या वर्धापन दिनी निश्चितच एक सुंदर गीत गायनाचा कार्यक्रम आणि या गीताच्या माध्यमातूनच का होईना आपल्या सर्व सदस्यांना प्रेरणा देणारं हे गीत अविनाश नारंगीकर आपल्या सदस्यांनी सादर केले. धन्यवाद. तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी देणार आहे एक पत्रकार व्यक्तिमत्व पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या समाजाची आपल्या कार्याची ख्याती समाजापर्यंत पोहोचवण्यामध्ये मोठा वाटा असेल तो श्री विठ्ठल ममताबाई सरांचा
आज आपला 7वा वर्धापन दिन. नावासेवा सिंहचे संघटनेचे हे 7 वर्ष कधी कोटून गेले आपल्याला समजलेच नाही. आपण जर पाहायला गेला तर खेळीमेळीच्या वातावरणात जे 60-70 असे सभासद असताना आता 500 ते 600चा पल्ला गाठत आलेला आहोत. आणि ते हे वातावरण ज्यांना खरोखरच ह्या सणाची आपुलकी असते तो आजचा सण म्हणजे आपल्या नावासेवा सिंहजी सामाजिक सिंहजी संघटनेचा हा वर्धापन दिन आज आपण इथं मोठ्या उत्साहानं साजरा करत आहोत. त्यासाठी आपल्याला लागलेले प्रमुख पाहुणे श्री या विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद भाई, तसेच या विभागामध्ये सतत आपल्यापर्यंत ज्या बातम्या पोहोचवतात कोणत्याही प्रकारचे असो ते आपले लाडके पत्रकार ममताजी आणि या संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्यांना सर्वांना या स्टेजवर एकत्रित पाहिल्यानंतर जो आनंद होतो आणि तुम्हाला ज्यावेळी ह्या कार्यक्रमाला इथं उपस्थित पाहिल्यानंतर जो आनंद होतो तो हा आनंद वेगळा. आज आपण इथं पाहायला गेला तर आपण 7वा हा केक कापला. केक पासून आपलं जसं आपलं आयुष्य वाढत चाललंय हा पुरावा आहे. पण या सामाजिक बांधिलकीतून जे आता पूर्वी आपण हा घाल ठेवला होता ते आपण फक्त आपल्या सदस्यांना काहीतरी मोबदला देण्यासाठी हा उपक्रम राबवला होता. परंतु आज आपण जर पाहायला गेला तर हा उपक्रम इतक्या लोकांना गेला की आज आपण समाजाची धुरा सुद्धा आपल्या हातात घेतली आणि जे आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या विभागातील ज्या तरुण असो किंवा कोणीही असो त्यांना जर ऍक्सिडेंट झाला तर त्यांच्या मार्फत आपण सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि काहीतरी आपलं पूर्ण फुलाची अशी जी देणगी देत आहात या तुमचं सर्वांचं पहिल्यांदा मी खरोखर आभारी आहे की तुम्ही ही संघटना मोठ्यात मोठी करण्यासाठी प्रयत्नशील आहात. काय चमत्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज दिनांक 10 ऑगस्ट आपल्या संस्थेचा वर्धापन दिन. तर मला तुम्हाला शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे की आज संस्थेचा 7वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तर पहिले तुम्हा सर्वांना धन्यवाद देतोय. 8 ऑगस्ट 2018 रोजी आपल्या संस्थेची स्थापना पाल्या गावामध्ये स्थापन झाली. संस्थेसाठी खूप धडपड आहे आणि जेव्हा जेव्हा निधी संकलनाची वेळ येते, जेव्हा जेव्हा निमंत्रण देण्याची वेळ येते, कार्यक्रम कोणताही असो, आम्हाला बरेचसे सीएचे बंधावर रस्त्यावर भटकताना दिसतात. आमचे कार्यकर्ते आपल्या गावामध्ये येते, कमीत कमी सोबत तरी राहिले तर आम्हाला खूप समाधान वाटते की त्यांनी त्याची खंत व्यक्त करून दाखवली. प्रवीण दादा हे देखील आपल्या संस्थेसाठी 2 शब्द मनोगत व्यक्त करतील तर आपण शांततेने ऐका. प्रथम व्यासपीठावर जमलेले सगळे उपस्थित, मी नाव नाही जास्त घेणार कारण आपल्याकडे वेळ नाही आहे, प्रत्येकाला वेळ कामाचा वेळ असतो कारण एकच दिवस सुट्टी असते आपल्याला. त्यामुळे सर्वांना उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो इथं उपस्थित राहिल्याबद्दल. विशेष करून मी कार्यकारिणीचे आभार मानतो कारण आपण फक्त एकच दिवस देतो, वर्षातून फक्त 3 दिवस देतो आपण, पण कार्यकारिणी वर्षाचे 365 दिवस लढत असते. आणि अध्यक्षांनी जेव्हा निवडणुकीचे अध्यक्ष झाले, जेव्हा आम्ही मधुकाका माझ्या नावाने अध्यक्ष म्हणून निवडून दिले त्यावेळी ते म्हणाले की मला बोलता येत नाही. अजून मध्ये सांगतात मला बोलता येत नाही, पण बोलण्यापेक्षा काम करून दाखवण्याची जी शक्ती आहे ती 3 वर्ष दाखवते.
गुरु भजनी मन लालो रे लालो गुरु भजनी
खूप छान अतिशय सुरेख आवाजात एक सादर केले.